त्यांच्या राज्यात बसलेत वेटिंग वेटिंग आणि आमच्या राज्यात बघा जरा सगळं वेळेवर चाललंय. कोण येणार रे कोण येणार, वेळेवर चालणार तोच येणार. आपलं मत वी-गार्डला. येऊन येऊन येणार कोण, वी-गार्ड शिवाय आहेच कोण. हार्ड रियालिटी काय, थोडं आपण एक एक घरानं जरा तपासूया आणि ही निवडणूक कशी सगळ्या सोयऱ्यांची झाली ती बघूया. सुरुवातीला अर्थात शरद पवारांचं घर घेऊया. शरद पवार स्वतः खासदार आहेत राज्यसभेवर. मुलगी सुप्रिया सुळे बारामतीच्या लोकसभेच्या खासदार आहेत. अजित पवार पुतणे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. स्वतःचा पक्ष आहे, त्यांनी शरद पवारांचाच पक्ष हायजॅक केला आहे. ते चिन्हसुद्धा मूळ त्यांच्याकडे आलं आहे. त्यांचा सामना बारामतीमध्येच त्यांचे सख्खे पुतणे म्हणजे त्यांच्या सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार याच्या विरोधात होतोय. काका पुतण्या पार्ट 2 बारामतीमध्ये रिपीट झालाय. म्हणजे 2 तिकीटं विधानसभेला पवारांच्या घरात आहेत. नाही, तिसरं पण तिकीट आहे. ते कर्जत जामखेडचे आमदार आहेत आणि पुन्हा लढतायत रोहित पवार. म्हणजे पवारांच्या घरामध्ये 2 खासदार आहेत, एक राज्यसभेवर एक लोकसभेवर. आणि आता एक विद्यमान आमदार अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत, दुसरे विद्यमान आमदार हे शरद पवारांच्या पक्षामध्ये रोहित पवार आहेत. आणि आता विद्यमान उपमुख्यमंत्री जे बारामतीचे आमदार आहेत त्यांच्या विरोधात त्यांचाच पुतण्या पवारांचेच नातू युगेंद्र पवार लढतायत. म्हणजे घरातल्या घरातच सामना सगळा दिसतोय. त्यानंतर आपण अनिल आणि रणजित बाबू देशमुख जे काटोलचे नागपूरचे देशमुख आहेत त्यांच्या घरची परिस्थिती बघूया. अनिल देशमुख प्रचारासाठी मोकळे राहावेत. अनिल देशमुख यांनी पुस्तकसुद्धा हल्ली एक आणलेलं आहे, ज्यामध्ये त्यांच्यावर कसा ईडी सीबीआयचा दबाव आणून त्यांना फसवण्यात आलं यावरती ते पुस्तक आहे. आणि त्यांना असं वाटत होतं की ते पुन्हा जर का निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले तर काहीही करून त्यांना पुन्हा ईडी किंवा सीबीआय जेलमध्ये टाकेल आणि पुन्हा राजकारण सुरू होईल. म्हणून त्यांनी ते तिकीट आपला मुलगा सलील देशमुख याला दिलं काटोलचं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत काटोलचे सलील देशमुख. चुलत भाऊ म्हणजे रणजित बाबू देशमुख जे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री, त्यांचा मुलगा आशिष देशमुख हा भाजपकडनं सावनेरचा उमेदवार आहे. आशिषचाच धाकटा बंधू डॉक्टर अमोल देशमुख हे अपक्ष उमेदवार आहेत सावनेरमध्ये. म्हणजे भावाच्याच विरोधात लढतोय. सक्के भाऊ लढतायत इथे सावनेरमध्ये. त्यानंतर अनिल देशमुखांचे भाचे वर्ध्याचे खासदार अमर काळे यांची पत्नी मयुरा काळे ह्या आर्वी मतदारसंघाच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. मयुरा काळे ह्या माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे यांची नात आहे. म्हणजे पुन्हा घराण्यांमध्येच आहे, सगळ्या सोयऱ्यांमध्येच आहे देशमुख काळे. पुढे गडचिरोलीला जाऊया. तिकडचे राजे आत्राम धर्मराव बाबा आत्राम जे राज्याचे मंत्री आहेत ते अहेरीमधनं लढतायत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून. त्यांच्या विरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्राम ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं लढते आहे. उलट या दोघांच्या विरोधात धर्मराव बाबा आत्रामांचे पुतणे जे माजी राज्यमंत्री पण होते अमरीश आत्राम हे सुद्धा अपक्ष म्हणून लढतायत. म्हणजे आत्रामांमध्येच कोणालाही असं वाटलं नाही की आपल्या घरातला एक आहेच ऑलरेडी, आपण का प्रयत्न करावे. उलट तुम्ही आहात का आम्ही का नाही म्हणून एकमेकांच्या विरोधात हे लढतायत. त्यानंतर चंद्रपूरकडे येऊया. धानोरकर बाळू धानोरकर आपल्याला माहिती आहे ज्यांचं निधन झालं. चंद्रपूरचे काँग्रेसचे 2019ला एकमेव खासदार निवडून आले होते. ते सुद्धा काँग्रेसनं शिवसेनेमधनं आयात केले होते. तर बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यावरती त्यांच्या ज्या पत्नी आहेत प्रतिभा धानोरकर ह्या लोकसभेला चंद्रपूरमधून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या. त्यांनी आपला भाऊ प्रवीण काकडे याला वरोऱ्याला तिकीट मिळवून दिलं काँग्रेसचं. आणि यामुळं त्यांचे जे दीर आहेत म्हणजेच त्यांचे पती दिवंगत बाळू धानोरकर यांचे थोरले बंधू अनिल धानोरकर हे नाराज झाले आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीचं तिकीट घेतलं. आता वरोऱ्यामध्ये धानोरकर विरुद्ध काकडे म्हणजे घरातल्या घरातच आहेत. प्रतिभा धानोरकरांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात अनिल धानोरकर हे त्यांचेच पती दिवंगत बाळू धानोरकर यांचे थोरले बंधू आहेत. आणि सासूबाई ज्या आहेत प्रतिभा धानोरकर यांच्या त्या आपल्या मुलासाठी प्रचार करतात.
त्या आपल्या सुनेच्या भावासाठी करत नाहीत, उलट त्याच्या विरोधात करतायत. असा सामना धारणकरांमध्ये हा चंद्रपूर वरोऱ्यात आहे. पुढे जाऊया गावितांमध्ये. यस, नंदुरबारचे गावित विजयकुमार गावित विद्यमान मंत्री, नंदुरबारचे भाजपचे उमेदवार आमदार तेही रिंगणात आहेत. त्यांची मुलगी जी लोकसभेला पराभूत झाली, हिना गावित खासदार होती, ती आता अक्कलकुवातनं अपक्ष आहे उमेदवारी. म्हणजे स्वतः विजयकुमार गावित हे नंदुरबारमधून लढतायत, हिना गावित अपक्ष उमेदवार म्हणून अक्कलकुवातनं लढतायत. विजयकुमार गावितांचे आणखी एक बंधू राजेंद्र गावित हे शहाद्यातनं काँग्रेसचं तिकीट मिळवून लढतायत. म्हणजे घरात एक भाजपचा उमेदवार आहे आणि दुसरा आता काँग्रेसचा उमेदवार राजेंद्र गावित शहाद्यात. पुन्हा नवापूरमध्ये तिसरे बंधू शरद गावित हेही नवापूरमधून अपक्ष लढतायत. म्हणजे गावितांमध्ये 4 उमेदवार घरातल्या घरातच आहेत. म्हणजे प्रचार करून सगळे रात्री एकत्र जेवतही असतील, पण प्रचार एकमेकांच्या विरोधात किंवा एकमेकांच्या पक्षाच्या विरोधात किंवा प्रत्येकाला निवडून यायचं आहे. म्हणजे गावितांकडे आता आले निवडून हे सगळे तर 4 आमदार होते. कुठं नव्यांना संधी आहे. त्यानंतर नारायण राणे खासदार आहेत. मुलगा निलेश राणे याला शिंदेंचं तिकीट मिळवून दिलं कुडाळमधून, आणि धाकटा मुलगा नितेश राणे तर खासदारच आहेत विद्यमान कणकवलीचे, ते भाजपकडनं उभे आहेत. त्यानंतर सामंत बंधू उदय सामंत राज्याचे उद्योगमंत्री, ते शिंदेचे उमेदवार म्हणून उभेच आहेत. त्यांचे बंधू किरण सामंत तेही निवडणुकीत उभे आहेत. त्यानंतर अशोक चव्हाण स्वतः राज्यसभेवर गेले, भाजपचे नेते बनले. मुलगी श्रीजया चव्हाण हिला स्वतःचा विधानसभा मतदारसंघ भोकरमधनं भाजपच्या उमेदवार म्हणून त्या आहेत. त्यांच्या बहिणीची मुलगी किंवा सून मला वाटतं मिनल खदगावकर, त्याही नायगावमधून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. म्हणजे अशोक चव्हाणांचेच नातलग. तिथल्या नाम आहे सगळा चव्हाण खदगावकर यांच्यात. त्यानंतर ठाकरेंकडे येऊया. आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत, वरळीतनं पुन्हा लढतायत. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे ते माहीममधून लढतायत. आदित्य ठाकरेंचा सक्का मावस भाऊ वरुण सरदेसाई युवा सेनेचे सरचिटणीस, ते वांद्रे पूर्वमधून लढतायत. म्हणजे पुन्हा सगळ्या सोयऱ्यांमध्येच आजूबाजूला आहेत. वांद्रे पूर्व बाजूचा मग माहीम दादर, पुढे वरळी, तिन्ही मतदारसंघ हे ठाकरे वरुण सरदेसाई सगळ्या सोयऱ्यांमध्ये लागलेले आहेत. नंतर एकनाथ खडसे विधान परिषदेवरती आमदार आहेत. मुलगी रोहिणी खडसे केवलकर, एकनाथ खडसेंचा 40 वर्ष एकेकाळी राहिलेला विधानसभा मतदारसंघ मुक्ताईनगरमधून शरद पवारांच्या तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह घेऊन लढतायत. त्यानंतर दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांचा चिरंजीव आकाश फुंडकर हा खामगावचा विद्यमान भाजपचा आमदार आहे. आणि त्याचे मामा राजू एकडे हे मलकापूरमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. म्हणजे फुंडकर एकडे एक मतदारसंघ तुम्ही घ्या, एक बाजूचा तुम्ही घ्या, असा आहे. त्यानंतर दानवेंकडे येऊया. रावसाहेब दानवे माजी खासदार. मला असं वाटलं की हे उभे राहतील, पक्ष यांना विचारेल, पण नाही. त्यांना जसं वाटलं असेल की आपण 5 वेळेचे खासदार आहोत, आपण कशाला उभं राहूया आता विधानसभेला. पण मग त्यांनी काय करावं. मुलगा संतोष दानवे हा भोकरदनचा आमदार होताच, त्याला पुन्हा भाजपनं तिकीट दिलं. मुलगी संजना जाधव, हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव दानवे, त्यांना शिंदेंचं तिकीट मिळवून दिलं कन्नडमधून. आता कन्नडमध्ये परिस्थिती अशी आहे, पती हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी संजना जाधव दानवे ह्या लढतायत. हर्षवर्धन जाधव अर्थात अपक्ष म्हणून लढतायत. ते सुद्धा कन्नडचे माजी आमदार राहिले आहेत, मनसेकडनं निवडून आले होते, लक्षात घ्या. तर दानवेंमध्येच आहेत. त्यानंतर संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरमधनं लोकसभेवर निवडून गेले. स्वतःचा जो पैठण मतदारसंघ होता तो दुसऱ्याला कोणाला द्यायचा. मुलगा विलास भुमरे हा शिंदे सेनेकडनं उमेदवार आहे. म्हणजे पुन्हा भुमरेंनी आपली पैठणची गादी काही दुसऱ्याला दिली नाही, ती तशीच आपल्याकडे ठेवायची म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यानंतर पाचोऱ्याचे पाटील किशोर पाटील विद्यमान आमदार, ते शिंदे सेनेकडे गेले. त्यांच्या विरोधात त्यांची चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी, मला अनेकांनी आठवण करून दिली की हो ते सख्खी बहीण भाऊ नाही आहे, चुलत बहीण भाऊ आहे. ठीक आहे ना, घरातल्या घरातच आहे ना. किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी असा पाचोऱ्याला सामना आहे. त्यानंतर पुढे जाऊया, थोडक्यात रॅपअप घेऊया. आणि हा पण खूप इंटरेस्टिंग रॅपअप आहे. भाऊ भाऊ कसे लढत आहेत. ठाकरे बंधू आदित्य आणि अमित, राणे बंधू नितेश आणि निलेश, सामंत बंधू उदय आणि नितेश, उदय आणि किरण,
लिहिताना सुद्धा गडबड होते, एवढे सगळ्या सोयरे झालेत. नाईक बंधू इंद्रनील आणि ययाती तेही लढतायत. क्षीरसागर बंधू संदीप आणि योगेश क्षीरसागर. गावित बंधू विजयकुमार राजेंद्र आणि शरद गावित. त्यानंतर देशमुख बंधू अमित धीरज, हे विसरलोच, स्वर्गीय विलासराव देशमुखांचे दोन्ही चिरंजीव हे लातूर शहर आणि लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार आहेत आणि दोघेही आता निवडणुकीच्या रिंगणात आहे. मी परवा रात्री अमित देशमुखांची मुलाखत केली आहे, ती आमच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये आहे. वन ऑफ द बेस्ट इंटरव्ह्यू या निवडणुकीतला माझा अमित देशमुखांचा जरूर ऐका आणि रितेश देशमुखांविषयी जे काही बोलले ते नक्की ऐका. त्यानंतर पवार बंधू, यस, रोहित पवार उभे आहेत, युगेंद्र पवार उभे आहेत आणि युगेंद्र पवार तर काकाच्या विरोधातच उभे आहेत आणि तेही कोण, अजित पवार. तर असं सगळं भाऊ. त्यानंतर काका पुतण्या, इंटरेस्टिंग, बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार. त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा आपण बघितलं, तिथे अनिल सावंत हे तानाजी सावंतांचेच पुतणे हे उभे आहेत शरद पवार गटाकडनं आणि खुद्द तानाजी सावंत हे भूम परांड्याचे विद्यमान आमदार मंत्री ते पुन्हा लढत आहेत. म्हणजे घरातल्या घरातच बरंच काही आहे.